हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी चवळी घेतलेली आहे. ही चवळी मला रात्रीच्या जेवणासाठी बनवायची होती म्हणून मी दुपारी भिजत घातली होती. 4 ते 5 तासांमध्ये ही चवळी छान अगदी व्यवस्थित भिजलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक कुकरचा डबा घ्यायचा आहे. कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला ही चवळी घालायची आहे. कुकरच्या डब्यामध्ये सगळी चवळी घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. या ठिकाणी मी बारीक चवळीचा वापर केलेला आहे. बारीक चवळी खायला अगदी छान लागते, त्यामुळे आपल्याला बारीक चवळीचाच वापर करायचा आहे. हळद आणि मीठ घातल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरमध्ये आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर चला, चवळी शिजते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे मी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं वापरलेलं आहे. त्यानंतर लसूण, आलं, कोथिंबीर घ्यायची आहे आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं हे सगळं वाटण घ्यायचं आणि जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक वाटू नका. मी तुम्हाला दाखवतेच कशा पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर इथे पाहू शकता जाडसर असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर चवळीसुद्धा शिजलेली आहे. तर पाहू शकता अगदी मऊ ही चवळी 3 शिट्ट्यांमध्ये शिजलेली आहे. त्यानंतर आपण ही चमच्याने थोडीशी ही चवळी मॅश करून घेऊया. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथे मी चवळी मॅश करून घेतलेली आहे. त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आज आपण वेगळ्या पद्धतीने चवळीची रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तेलामध्ये तडतडली की लगेच आपल्याला जिरे घालायचे आहेत. जिरे मोहरी दोन्हीसुद्धा तडतडले की त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. त्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता. तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा परतून घेते. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. इथे मी कांद्यापेक्षा थोडासा मोठा टोमॅटो घेतलेला आहे. चवळीच्या भाजीमध्ये आपल्याला थोडासा टोमॅटो जास्त वापरायचा आहे. कांदा टोमॅटो परतत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंग घातल्यानंतर आपण जे मिक्सरमधनं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला 1 मिनिट कांदा आणि टोमॅटोवर परतून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला चवळीची भाजी दाखवणार आहे. नको नको म्हणणारे सुद्धा अगदी आवडीने खातील एवढी मस्त ही टेस्टी भाजी तयार होते. तरी ते पाहू शकता तुम्ही वाटणसुद्धा मी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तरी ते मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर आपल्याला मसालेसुद्धा अगदी 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. अगदी झटपट होते. तुम्ही जर या पद्धतीने चवळीची भाजी केली ना अगदी 5 ते 6 मिनिटात ही भाजी तयार होते. तरी ते पाहू शकता तुम्ही मी मसालेसुद्धा अगदी परतून घेतलेले आहे. त्यानंतर आपण जी कुकरला चवळी शिजवून घेतली होती ती आपल्याला त्यावरती घालायचं आहे. चवळी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्ही या ठिकाणी थोडंसं गरम पाणी वापरू शकता. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. पाणी घातलं की आपल्याला परत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये तुम्ही कांदासुद्धा घालू शकता. कांदासुद्धा त्यामध्ये तुम्ही बारीक वाटून घेऊ शकता. पाणी घातलं की त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही भाजी मस्त अशी उकळलेली आहे. ह्या भाजीचा वास अगदी घरभर दरवळला होता. काय मस्त अशी आपली चवळीची भाजी तयार झाली होती. भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर मस्त आपली गरमागरम चवळी तयार झाली आहे. गरमागरम भाकरी संग, चपाती संग किंवा भातासंग सुद्धा खाऊ शकता. तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन.